वेलकम टू ए पी रिअल टाईममध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जाणून घ्या पर्सनल लोनबद्दल. पर्सनल लोन काय असतं आणि आपण कुठून अप्लाय करू शकतो. मी ऑल ओव्हर इंडियामध्ये माझी सर्व्हिस मी प्रोव्हाइड करतो. तर यामध्ये आपण पर्सनल लोन कुठून अप्लाय करू शकतो, कसा अप्लाय करू शकतो आणि डॉक्युमेंट काय असतात, सॅलरी स्लिप किती पाहिजे आणि सॅलरी किती अकाउंटमध्ये आली पाहिजे त्यासाठी, तर आपण जाणून घेऊ. तर आपण डॉक्युमेंट लिस्ट बघू. पहिले 12,000च्या सॅलरी आपल्याला 12,000च्या वरती पाहिजे आणि NEFT RTGS ओनली कंपनीच्या नावाने अकाउंटमध्ये आली पाहिजे. तर डॉक्युमेंट बघू. पॅन कार्ड पाहिजे, आधार कार्ड पाहिजे. ॲड्रेस प्रूफमध्ये आपल्याला आधार कार्ड, युटिलिटी बिल, इलेक्ट्रिसिटी, गॅस, वॉटर रिसिप्ट असेल ती चालेल. रेंट ॲग्रीमेंट चालेल. रेंटवरती असेल तर रेंट ॲग्रीमेंट लागेल. यापैकी कोणतं तरी एक ॲड्रेस प्रूफ आपल्याला लागेल. पासपोर्ट साईज फोटो लागेल. 1 वर्षाची बँकिंग स्टेटमेंट असेल ज्यामध्ये कंपनीच्या नावाने अकाउंटमध्ये आली पाहिजे. इन्कम प्रूफमध्ये 3 महिन्याची सॅलरी स्लिप पाहिजे आणि फॉर्म 16 पाहिजे आणि अपॉइंटमेंट लेटर, एम्प्लॉयमेंट ID पाहिजे. एवढे डॉक्युमेंट आपल्याला मॅन्डेटरी असतात. तर कोणाला पण PLची नीड असेल, ज्याचं सॅलरी 12,000च्या वरती असेल, अशा लोकांना आपण पर्सनल लोन देतो. NBFC आणि बँकांमधून आपण ती प्रोसेस करून देतो. आणि तुमचे फ्रेंड फॅमिली ज्यांना पर्सनल लोनची नीड असेल त्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये माझं व्हॉट्सअपची लिंक देतो आहे, त्यामध्ये जाऊन तुम्ही DM करू शकता. कोणाला इन्क्वायरी असेल तर मला तुम्ही व्हॉट्सअपवरती माझ्याशी ऑल ओव्हर इंडियामधून कोणाला जर नीड असेल तर इन्क्वायरी करा. व्हिडिओ फर्स्ट टाईम बघितला असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा. थँक्यू.